पनवेल महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज आपण पाहतो की पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी जोरदार टक्कर आपल्याला पाहायला मिळणार आहे. नेमकं पनवेल महापालिका क्षेत्रातल्या कामोठे शहरातलं चित्र काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. कामोठे प्रभाग क्रमांक 11, 12, 13 या संपूर्ण विभागामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. प्रभाग क्रमांक 11 असेल, प्रभाग 12 असेल, 13 असेल, नेमकी भूमिका काय आहे महाविकास आघाडीची आपल्या सोबत आहेत शेतकरी कामगार पक्षाचे नेते शंकर शेठ म्हात्रे. साहेब, ज्या पद्धतीनं महानगरपालिकेच्या निवडणुकीची जोरदार तयारी आपण करताय, महाविकास आघाडीची आक्रमक भूमिका आपण वेळोवेळी मांडलेली आहे, कसं पाहताय संपूर्ण कामोठ्याकडे, प्रभाग क्रमांक विशेषतः 11 कडे? नमस्कार. आज महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे. पनवेल महानगरपालिकेची गेली 8 वर्षांनी निवडणूक होत आहे. तसं बघायला गेलं तर आजही 2 निवडणुका झाल्या असत्या, पण ते कशा पद्धतीने चालवलंय कारभार ते सरकारलाच माहीत आहे. आज जो महाविकास आघाडी जी आहे गेली अनेक वर्षापासून दिवसापासून एकत्रित आहे ती, आणि एकत्रितरित्या काम करत आहे की महाविकास आघाडीचे जे प्रभाग 11ची खूप जोरदार तयारी आमची चालू आहे. कारण 11 मधले आमचे तिन्हीचे तिन्हीच उमेदवार निवडून येतील. आपले अ मध्ये आहे मेघना घाटगे, आणि ब मध्ये आहे रोहन कुमार शंकर म्हात्रे, आणि क मध्ये आहेत समाधान काशीद. ते शिवसेनाचे 2 उमेदवार आहेत, त्यांची चिन्ह आहे मशाल, आणि शेतकरी कामगार पक्षाचे जे उमेदवार रोहन म्हात्रे आहेत त्यांची निशाणी आहे शिट्टी. आणि आम्ही हे मशाल पेटवणार आणि शिट्टी सुद्धा आम्ही जोरात वाजवणार. ज्या पद्धतीने आपण पाहिलं की कामोठे शहराच्या मुद्द्यांवरती नेहमीच महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका मांडलेली आहे. रस्ते असतील, पाणी असतील, दिवाबत्ती असेल, पेट्रोल पंपचा विषय असेल, ह्या वेगवेगळ्या मुद्द्यावरती नेहमी महाविकास आघाडीनं महायुतीला कैचित पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेमकी आपली भूमिका काय आहे महाविकास आघाडीची किंवा शेतकरी आता आपण पत्रकारांचं तसं आपल्याला तुमचं स्वागत करायला पाहिजे, कारण हे मुद्दे तुम्हाला चांगल्यापैकी माहीत आहेत. कारण पनवेलमध्ये या सुविधाच नाही मिळत आहे. कारण पनवेल महानगरपालिका स्थापित झाली, स्वतःचा तुमचं आपल्या पाण्यासाठी डॅम नाही. आज कामोठ्या शहरामध्ये बघितलं गेलं तर लोकांना लाखो रुपयाच्या टँकरने पाणी आणावं लागतो, तर नंतर पाणी लोकांना मिळतो. तो पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे, आणि पाण्याचा प्रश्न आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे. रस्ते ठेकेदार ते रस्ते कशा पद्धतीने शेकडो कोटीचे रस्ते बनवले जातात, आणि वर्षात 6 महिन्यात ते रस्ते खराब होत आहेत, हे आपण सर्वांनी बघितलेलेच आहेत. या कामोठ्या शहरामध्ये काही सुविधा काहीच नाही आज. आणि तुम्ही बघितलं गेलं तर समजा तुमचे जे गटार आहेत, नाले, पाणी लोकांना प्यायला मिळत नाही, पण रस्त्यावर तुम्हाला 12ही महिने पाणी दिसेल, कारण का गटारे चालू असतात. ही अशी पद्धत हे चाललेली आहे. या शहरामध्ये काहीच लोकांना सुविधा नाही. सर्वसामान्य राहणारे नागरिक आहेत, बहुजन समाजात राहणारे नागरिक आहेत, यांना सुविधा कुठली मिळत नाही. यांच्यासाठी आरोग्य केंद्र नाही, हॉस्पिटल नाही, अशा बऱ्याच गोष्टी यांच्याकडे नाही आहेत या महानगरपालिकेकडे. आज आपण बघितलं तर महानगरपालिकेमध्ये जे निवडून गेलेले नगरसेवक होते, आता काय ते उभे राहिलेले आहेत, तर ते गेली 8 वर्षे या प्रभागामध्ये बघायला सुद्धा आले नाहीत. आज उमेदवारी घेतली त्यांनी, आणि ते लोकांच्या लक्षात पक्का आहे की लोक त्यांना त्यांची जागा दाखवणार आहे. काय विचार करताय? प्रभाग क्रमांक 11 असेल किंवा संपूर्ण कामोठे शहर असेल, कोणतं व्हिजन विकासाचं, कोणता मॅनिफेस्टो घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार आहात? शेतकरी कामगार पक्ष, महाविकास आघाडी हे सतत लोकांच्या हिताचा कार्यक्रम करीत असतात. की आज आम्ही व्हिजन आमचं असं आहे की लोकांना मुबलक पाणी मिळालं पाहिजे, टँकर मुक्त कामोठे शहर व्हायला पाहिजे. शहरामध्ये तुम्हाला मुलांसाठी एक अभ्यासिका चांगली बनली पाहिजे, की जेणेकरून आता इथेशी 1 BHK 1 RK अशा छोट्या छोट्या रूम आहेत, तर त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करताना येत नाही. तो आम्ही प्रयत्न करणार आहे. त्याच्यासाठी दुसरं नगरपालिकेच्या ज्या शाळा असतील गरीब विद्यार्थ्यांसाठी, शाळा, कॉलेजेस, हायस्कूल, त्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. हे असे आम्ही आमची सत्ता आल्यानंतर हे आम्ही प्रयत्न करणार आहोत. एक दवाखाना झाला, समजा तुमच्या शाळा झाल्या, बाकीचे आरोग्य केंद्र, त्याच्यानंतर गार्डन्स आहेत, प्लेग्राऊंड एक सुद्धा नाही. एक आमचा दिवा पाटील साहेब नावाचा जो प्लेग्राऊंड आहे, मुलांचे ज्या कामोट्यामध्ये होतकरू जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी ग्राउंड नाही. पण तो ग्राउंड आम्ही 100%
वाचवण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि सुसज्ज आम्ही खेळाडू जे मुलं आहेत त्यांच्या हाती डिबा पाटील हा मैदान आम्ही बनवणार आहोत. नक्की साहेब, कामोठे प्रभाग क्रमांक 11चं अनेक वर्ष तुम्ही नेतृत्व करताय, शेतकरी कामगार पक्षाचे नेते आहात. ह्या निवडणुकीमध्ये कसे पाहताय? तुम्ही खुद्द आता तुमचे चिरंजीव रोहन शंकर म्हात्रे त्यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहे. प्रभाग क्रमांक 11च्या विकासासाठी किंवा सर्वांगीण विकासासाठी नेमकं आपण धोरण, काय भूमिका आहे आपली? आता महाविकास आघाडीचे उमेदवार समजा मेघनाताई आहेत, समाधान काशीत आहेत आणि माझा चिरंजीव रोहन कुमार म्हात्रे आहे की आमचं आम्ही परंपरा आहे आमची शेतकरी कामगार पक्षाची. सन्माननीय बालराम पाटील यांची जी परंपरा आहे त्या पद्धतीने आम्ही पुढे आम्ही सतत समाजासाठी काम करत असतो. बाकीचं तुम्ही बघितले समाजाचा काही घेणं देणं नसेल, आपला पोट कसा भरेल याच्याकडे लक्ष असतो. तर आमचे वारसदार आहेत आणि समाजाचा हित जपून हे आमचे नक्कीच वारसदार चांगली कामं करतील अशी मला आशा आहे. ना त्यांच्याकडनं ज्या काही अपुऱ्या सुविधा या कामोठ्या शहरामध्ये राहिलेल्या आहेत त्या पूर्ण करायचं काम आम्ही करणार आहोत आणि कामोठे शहर हा सुसज्ज बनवणार आहोत. काय आव्हान कराल कामोठेकरांना, मतदारांना, प्रभाग क्रमांक 11 मधील मतदारांना? मी कामोठ्यातील नागरिकांना आव्हान हे करतो की इथे निवडून गेलेला नगरसेवक 8 वर्ष बघायला आलेला नाही. इथे आपल्याला मुबलक पाणी मिळत नाही, आपला स्वतःचा डॅम नाही आहे. आपल्याला टँकरनी पाणी आपल्या बिल्डिंग मध्ये आणावं लागतो ना, लाखो रुपये हजारो रुपये खर्च होतो. तो आपण वाचवला पाहिजे. आपल्यासाठी इथे महानगरपालिकेचा दवाखाना नाही, तर आपण चांगला सुसज्ज दवाखाना आपल्याला इथे मिळाला पाहिजे. मुलांसाठी खेळण्यासाठी मैदाने नाही आहेत, इथले रोड चांगले नाही आहेत. अशा पद्धतीने इथेशी मुलांसाठी अभ्यास करण्यासाठी अभ्यासक नाही आहेत, वाचनालय नाही आहेत. मुलांचं गरीब मुलांना शिकण्यासाठी महानगरपालिकेच्या शाळा नाही आहेत. मी सर्व मतदार बंधूंना आव्हान करतो की ज्या पद्धतीने आम्ही शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडी पूर्वीपासून जे जनतेच्या हिताची कामं करीत आलेला आहोत आणि तुम्हाला मी एक विनंती करतो, आपलीची आपण करा सोडवणूक. आपली सोडवणूक आपल्यालाच करायची आहे. या तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे आपण सर्वांना मी विनंती करतो की आपला कामोठे सुसज्ज चांगला बनवण्यासाठी तुम्ही आमचे तिन्ही उमेदवार मशालवर बटन दाबून त्यांना विजय करा आमच्या उमेदवाराला. तसं आमचं रोहन कुमार म्हात्रे याची शिट्टी निशाणी आहे, शिट्टीवरती बटन दाबून शिट्टीला विजय करा. तिन्ही विजय करा आमच्या उमेदवारांना. त्याचप्रमाणे प्रभाग 11, 12 आणि 13 जे महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार आहेत, तुम्हाला कलकलीची विनंती करतो की आपल्या कामोठे शहराचा विकास करण्यासाठी यांना तिघा प्रभागातील जे उमेदवार महाविकास आघाडीचे आहेत त्यांना विजयी करा ही तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. हे होते शंकरशेठ म्हात्रे. खऱ्या अर्थानं कामोठे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक कार्याचा रथ घेऊन आम्ही सातत्यपूर्वक हा वसा समाजकार्याचा जपत आहोत. प्रभाग क्रमांक 11 मधील नगरसेवक, लोकप्रतिनिधी गेली 8 वर्ष इकडे फिरकलेले नाहीत असा त्यांचा दावा आहे. शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीच्या उमेदवारांना तुम्ही जिंकून आणा. जी नागरी विकासाची कामं आहेत ती पूर्तीस लावू. खऱ्या अर्थानं लोकांना पाणी, चांगले रस्ते, चांगले दिवाबत्तीच्या सोयी देऊ असा विश्वास या निमित्तानं शंकरशेठ म्हात्रे यांनी व्यक्त केलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद साहेब. नमस्कार.